नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा या नावावरनं एक मोठा विचित्र योगायोग समोर आलेला आहे। कारण या प्रकरणामधील पुण्यातील तिसरी आरोपी देखील मनीषाच निघाली आहे। पुण्यामधील पहिली अटक ही मनीषा वाघमारेला बिबवेवाडीतून झाली। ती या पेपर फुटी प्रकरणामधली एजंट होती। तर दुसरी आरोपी मनीषा मांढरे ही जीवशास्त्राची प्राध्यापिका निघाली आहे। या दोन्ही मनीषा बिबवेवाडीमधील एकाच सोसायटीमध्ये राहत असून त्या मैत्रिणी देखील निघाल्यात। तर तिसरी मनीषा ही प्राध्यापिकाच निघाली असून ती देखील NTA पेपर सेटर आहे। ही मनीषा हवालदार भौतिकशास्त्राची प्राध्यापिका आहे। थोडक्यात या तिन्ही मनीषा या केमिस्ट्रीचे प्राध्यापक PV कुलकर्णी अशा चौघांनी मिळून नीटचे पेपर फोडल्याचं CBIच्या तपासामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे। नीट परीक्षेमध्ये प्रामुख्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचेच प्रश्न असतात। या तिन्ही विषयाच्या NTA पेपर सेटरना CBIनं पुण्यातूनच अटक दाखवते। हा आणखी एक विचित्रच योगायोग म्हणावा लागेल। मनीषा मांढरे प्राध्यापिका फिजिक्स बॉटनी मॉडर्न महाविद्यालय पुणे पेपर फुटी प्रकरणामधील मुख्य संशयित आहे। NTA परीक्षेमध्ये पेपर समन्वयक आहे। त्यानंतर मनीषा वाघमारे पुण्यामध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे। पार्लरच्या माध्यमातून पेपर लीक केलेत। श्रीमंत पालकांना पेपर विकल्याचा आरोप आहे। तर मनीषा हवालदार फिजिक्सची प्राध्यापिका आहे। NTA पेपर सेंटर आहे। फिजिक्सचे प्रश्न फोडल्याचा देखील आरोप आहे। अटकेनंतर विद्या प्रसारणी सभेकडून निलंबन केलं आहे।